कागल नगरपालिकेच्या वतीनं 276 दिव्यांगांना अनुदान आणि आवश्यक साहित्याचं वितरण करण्यात आलं। नामदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर आपणही दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत असल्याचं शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं। साहित्य वितरण कार्यक्रम कागल इथल्या हिंदूराव घाटगे विद्या मंदिरच्या प्रांगणात पार पडला। कागल नगर परिषदेच्या वतीनं दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात 276 दिव्यांगांना धनादेश आणि आवश्यक साहित्य वितरण करण्यात आलं। समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। दिव्यांगांच्या अनुदान रकमेत वाढ करण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ आणि आपण शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं घाटगे यांनी सांगितलं। दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न कायम सुरू राहतील असं त्यांनी नमूद केलं। साहस संस्थेच्या संस्थापिका नसीमा हुरजुक यांनी दिव्यांगांसाठी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केलं। सोनाली नवांगुळ यांनी शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देत दिव्यांगांनी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मेहनत घ्यावी असं आवाहन केलं। दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं नगराध्यक्षा सविता माने यांनी सांगितलं। कागल नगरपालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणार असल्याचं उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, नगरसेवक प्रकाश काडेकर, अमित पिष्टे, स्वरूपा जकाते, तृषा कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला दीपक मगर, सतीश घाटगे, संजय गांधी, निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह नगरसेवक आणि दिव्यांग उपस्थित होते।